नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागामध्ये बघूयात की सुकी ही एकटीच तेथे उभी असते आणि ती रडत असते. तेवढ्या तेथे आदर्श येतो. आदर्श तिच्या डोळ्यातील पाणी बघून विचारतो की काय ग सुकी, काय झाले? आणि मला असे वाटतं की आपल्या घरात कचरा तर खूपच झाला आणि तो सतत तुझ्या डोळ्यातच जातो आणि तो नेमकं मलाच दिसतो, कारण रडणे वगैरे आपल्याला काही जमतच नाही ना. आणि सांगणार आहेस का तू का रडतेस म्हणून? बरं ते सर्व जाऊन दे, मग आपण आपल्या मनाच्या फिलिंग्स प्रिन्सेस तुम्ही सार्थकरावांना कधी सांगणार आहात? तेव्हा सुखदा फक्त मान डोलावते की नाही. तर आदर्श तिला म्हणतो की का अगं नाही का म्हणतेस? वेडीच आहेस का तू? कालच आपले ठरले सार्थकला सर्व सांगायचे म्हणून. तेव्हा सुखदा म्हणते की अरे ब्रो, खरंच मी खूप वेडी आहेस रे. अरे माझं सार्थकवर प्रेम आहे, पण त्याचे प्रेम तर माझ्यावर नाही ना. आमची एक छान मैत्रीण आणि मी सार्थकसाठी फक्त त्याची एक मैत्रीण आहे. अरे सार्थकच्या मनात आनंदी आहे हे तर जगजाहीर आहे. तेव्हा आदर्श तिला म्हणतो की म्हणून तू तुझ्या फिलिंग्स त्याच्याजवळ व्यक्त करणार नाही का? तर सुखदा म्हणते की अरे ब्रो, अरे फक्त माझ्याच मनात असेल, त्याच्या मनात नसेल तर फिलिंग्स सांगून काय उपयोग? आणि सार्थकला जर हे नाही आवडले तर तो कधीच माझ्या बरोबर मित्रासारखा नाही वागणार आणि मी सुद्धा त्याची एक चांगली मैत्रीण नाही होऊ शकणार. अरे मग आमचे हे छान नातं आहे ते गमावून बसण्याची भीती मला वाटते. तेव्हा आदर्श तिला विचारतो की तुझा हा निर्णय फायनल तर आहे ना? तेव्हा सुकी फक्त हो म्हणून मान डोलावते. त्यानंतर इकडे रेवती विशालला सांगत असते की अरे असे दोन बाजूला ठोक म्हणजे बोर्ड व्यवस्थित राहील. तेव्हा विशाल रेवतीला म्हणतं की तुला सांगितले तेवढेच कर, तू व्यवस्थित बोर्ड धर म्हणून. तेव्हा रेवती म्हणते की ते तुझेच काम आहे, मी तुला नाही मदत करणार आता. तेवढ्या तेथे आनंदी येते आणि तुम्ही दोघी जण का भांडतात असे विचारते. तर रेवती म्हणते की अगं ताई, याला डोक्याचाच भाग नाही. तेव्हा विशाल म्हणतो की काय ग, डोक्याचा भाग नाही मग हे केस कुठे उगवले? तेव्हा रेवती म्हणते की अरे भाग म्हणजे अकलेचा आणि तो तुझ्याकडे नाही म्हणून. आणि त्या दोघांचे चांगले भांडण सुरू होते. तर आणि तेवढ्यात विशालच्या बोटावर जोराने ते हातोडा लागतो. तेव्हा विशाल जोरात ओरडतो. तेव्हा आनंदी लगेच विशालचं बोट धरते आणि त्यावर फुंकर मारत असते, परंतु विशाल मात्र तिच्याकडे अगदी खुश होऊन बघत असतो. आनंदी म्हणते की अरे विशाल किती लागले, लक्ष कुठे आहे तुझे? तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम, एकतर अगोदरच तुम्ही मला जीवनदान दिले, मग या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही काळजी करणार आहात का? तेव्हा आनंदी म्हणते की अरे हो, घेणारच आहे मी तुझी काळजी आणि मित्राची काळजी तर घ्यायचीच असते, मग कारण चिमूटभर असो किंवा डोंगरा एवढे. अरे विशाल, आपण काळजी तीच लोकांची घेतो की जी लोक आपल्यासाठी जास्त महत्वाचे असतात, म्हणून असे निष्काळजीपणाने वागू नये. बघ की किती लागले तुला. तेव्हा विशाल अगदी प्रेमाने आनंदीकडे बघत असतो. त्यानंतर इकडे सुखदा जे झाड सार्थकाने तिने लावलेले असते ते झाडाला पाणी घालत असते आणि तेथे अक्कू सुद्धा असते. तर सार्थक तेथे येतो आणि सुखदा काय चालले असे विचारतो. तेव्हा सुखदा त्याला म्हणते की अरे हे बघ, आपण दोघांनी लावलेले झाड आणि त्याला पाणी घाल जरा, किती छान वाढले ते, त्याची काळजी घेत जा. तर सार्थक तिला विचारतो की म्हणजे काय? आणि तेवढ्यात आकांक्षाच्या मोबाईलवर कॉल येतो आणि ती एक्सक्यूज मी असे बोलून फोनवर बोलण्यासाठी बाजूला जाते. तेव्हा सुखदा सार्थकला म्हणते की अरे म्हणजे याची तू छान काळजी घेत जा. तर सार्थक म्हणतो की हो मी काळजी घेत जाईन, पण तू असे का वागतेस? ओके आहे ना सर्व? एरवी मी ऑफिसला निघताना दारात तू उभी राहते, पण आज तू आली नाहीस. तेव्हा सुकी म्हणते की काय रे, तुला माझी सवय झाली का? आणि तूच म्हणत असतो की कुणाची इतकी सवय नको लागून घ्यायला, कारण सवय मोडायला खूप कठीण जातात म्हणून. तेव्हा सार्थक म्हणतो की हो मी ती सवय मोडेन, पण तुझे काय, तुला सुद्धा सवय झाली होती ना? सुकी म्हणते की हो झाली होती सवय, पण सवय तर मोडता येईनच ना. आणि आज सुद्धा मी आले असते, पण काकूचे काहीतरी काम होते म्हणून त्या कामात अडकले आणि म्हणून ते विसरून गेले. सुकी हे सर्व अपसेट होऊन बोलत असते. तर सार्थक तिला विचारतो की सुखदा, सर्व ठीक तर आहे ना, की माझे काहीतरी चुकले? सुकी म्हणते की नाही रे, तुझे काही चुकलेले नाही, कदाचित मी चुकीच्या वळणावर जात होते. सार्थक म्हणतो की तू नेमकं काय बोलतेस ते मला नाही कळत, नेमकं तुला काय म्हणायचे? तेव्हा सुकी म्हणते की अरे तुला कळेन असे सांगते. तेव्हा सार्थकचे हातात धरते आणि गुड बाय सार्थक, आज दुपारी मी जाते, सो गुड बाय. तेव्हा सार्थक थोडा दगमगतो आणि असे अचानक कशी जाणार तू? सांगितले नाही. तर सुकी म्हणते की अरे किती दिवस झाले मी इथे आहे, माझे आई बाबा माझी वाट बघतात. सार्थक म्हणतो की अगोदर जर सांगितले असते निरोपाचे काय? तर सुकी म्हणते की अरे बोल ना मग आता. अरे एवढे टेन्शन घेऊ नको, आपण फोनवर बोलत राहू
आणि जमले तर कधीतरी भेटू सुद्धा। तेव्हा सार्थक म्हणतो की मग मी आज घरीच थांबतो, ऑफिस मध्ये नाही जात। सुकी म्हणते की अरे नको, तू जा ऑफिस मध्ये, तू जर गेला नाही तर माझा पुन्हा पाय येते रेंगाळेल आणि परत मी जाणार नाही। सार्थक म्हणतो की ठीक आहे, तू तर सर्व ठरवलेच आहे, मग मी काय बोलणार, आणि गुड बाय करतो। तर सुकी सुद्धा त्याला गुड बाय करते। तेव्हा सुकी आपली बॅग पॅक करते आणि जो टेडी असतो त्याला उचलते आणि हाय टेडी असे म्हणते। आणि टेडी आपली परत भेट कधी होईल हे माहिती नाही, पण थँक्यू, तू माझी खूप बडबड ऐकून घेतली, खूप काही सिक्रेट सुद्धा तू ऐकून घेतली, त्याबद्दल थँक्यू। आणि तेवढ्यात आनंदी ही सुखदाला कॉल करते। सुकी मात्र नाराज असते, तर आनंदी तिला खुशून विचारते की काय ग सुकी, तुझा तो खडूस राजकुमार बोलला की नाही? अगं त्याने तुझे प्रेम स्वीकारले की नाही? बाय द वे मॅडम, तुम्ही तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये इतक्या बिझी झाला आहात की मला पूर्णपणे तुम्ही विसरूनच गेलात। तेव्हा सुकी ही नाराज होऊन म्हणते की अगं तसे नाही, पण मीच बोलले नाही। तेव्हा आनंदी म्हणते की अगं सुकी, तू तुझे प्रेम व्यक्त करण्यासाठी मुहूर्त काढणार की काय? आणि जर तू बोलायला इतका वेळ घेतला आणि तुझ्या त्या राजकुमाराचा 15वा घोडा पळून गेला तर? तेव्हा सुकीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती लगेच रडत आनंदीला म्हणते की ताई, मी तेथे येते आणि आल्यानंतर बोलते। तेव्हा आनंदीला सुद्धा वाईट वाटते आणि ती लगेच विचारते की काय ग सुकी, काही झाले का? तेव्हा सुकी म्हणते की अगं मी तुझ्याकडेच येते। तर आनंदी म्हणते की सुकी, अगं नेमकं काय झाले मला नीट व्यवस्थित सांग। तेव्हा सुकी म्हणते की अगं ताई, तो त्याचे पहिले प्रेम अजून विसरू शकलेला नाही आणि आमची इतकी छान मैत्री आहे, आणि मी जर त्याला प्रपोज केले तर मी ते आमची मैत्री सुद्धा तो गमावून बसे। तेव्हा आनंदी म्हणते की मान्य आहे की तो त्याचे पहिले प्रेम विसरू शकत नाही आणि हे होऊ सुद्धा शकते, पण या गोष्टीवरून एक गोष्ट अशी सिद्ध होते, तो खूप चांगला माणूस आहे म्हणून, मग यासाठी तो स्वतःला एक तरी चान्स देऊ शकते ना? तेव्हा सुकी म्हणते की अगं ताई, त्याला जर असे वाटले की मी जर त्याच्या मैत्रीचा चुकीचा अर्थ घेतला, असे सुद्धा होऊ शकते ना? तर आनंदी तिला म्हणते अगं सुकी, असे अजिबात नाही, प्रेम सगळ्यांनाच मिळते असे नाही, आणि सुकी हे पग आपलं ज्यांच्यावर खूप मनापासून प्रेम असते आणि त्यांनी जर आपले प्रेम नाकारले तर आयुष्य सोपं करण्यासाठी आपल्याकडे आपल्या मनातील प्रेम जपून ठेवलेले असते। आणि सुकी, त्याशिवाय जर तू अशी तडकाफडकी तेथून निघून आलीस तर तुमच्या दोघातील मैत्रीमध्ये सुद्धा दुरावा येईल, म्हणून मग त्यापेक्षा तू तेथेच थांब, स्वतःला वेळ दे, आणि जर तुला निघायचेच असेल सगळ्यांचा व्यवस्थित निरोप घेऊन निघ। पण तरी सुद्धा मी तुला एवढेच सांगेल की तू सुकी कुणाचा विचार न करता स्वतःचे प्रेम मात्र व्यक्त कर। तेव्हा सुकी म्हणते की ओके ताई, मी तुझ्याशी नंतर बोलते। तेव्हा आनंदी म्हणते की अगं सुकी, एकदा हिम्मत करून मला जे काही असेल ते स्पष्ट बोलून टाक, जे होईल ते नंतर बघता येईल। तेव्हा सुकीच्या डोळ्यात पाणी येते आणि सुकी आनंदीला म्हणते की मी बोलेन की काय हे मला माहिती नाही, पण सध्या तरी मी थांबण्याचा विचार करते। आणि सुकी बाय करून फोन ठेवते। त्यानंतर इकडे सुद्धा रूम मध्ये तिला टेन्शन येते की सुगदा नक्की का जाते आणि त्या दोघांमध्ये नक्की असे काय झाले असेल, सार्थक तिला काही बोलला तर नसेल ना, की दुसरे कोणीतरी काही बोलले असेल। आणि तेवढ्यात आदर्श तिथे येतो, तर सुद्धा त्याला म्हणते की अरे आदर्श, आणि बस येते, तर आदर्श तिला म्हणतो की अगं काकू काय झाले, तू इतक्या गडबडीने मला का बोलून घेतले? तेव्हा सुद्धा टेन्शन मध्येच विचारते की अरे सार्थक आणि सुगदा या दोघांमध्ये काही बिनसले तर नाही ना? तेव्हा आदर्श म्हणतो की नाही, पण तू असे का विचारतेस? सुद्धा म्हणते की अरे सुगदा नाशिक सोडून चालले। तर आदर्श म्हणतो की काय, पण मला यातील खरंच काहीच माहिती नव्हते। सुद्धा म्हणते की अरे मला तर असे वाटले होते की सार्थक आणि सुगदा या दोघांचे नव्याने आयुष्य सुरू होईल, परंतु ती तर आता चालली, मग कसे होईल? तेव्हा आदर्श म्हणतो की काकू तू काही काळजी करू नको, मी बघतोस, म्हणून तो लगेच सुगदाकडे निघून येतो। त्यानंतर इकडे शलाका धावतच वृंदाकडे येते आणि आई पटकन माझा चिमटा काढ असे इतकी खुशून म्हणत असते, आणि वृंदा जोरात तिला चिमटा काढते आणि काय ग इतकी जोरात का ओरडतेस? शलाका म्हणते की काय हे स्वप्न नाही, हे खरं आहे का? वृंदा म्हणते की हो, पण नेमकं काय झाले? शलाका म्हणते की अगं आई, इतकी आनंदाची बातमी आहे की सुगदा हे घर सोडून चालली। ते ऐकून तर वृंदा खुश तर होते, आणि तू खरं सांगते का असे विचारते। शलाका म्हणते की हो 100%। तर वृंदा म्हणते की काय, पण ते इतक्या सहजासहजी हे घर सोडून कसे काय जाते? मला तर असे वाटले होते की सार्थकच्या हातात हात देऊन ती आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटणार। तेव्हा शलाका म्हणते की अगं आई, मिऱ्या वाचून खोकला गेला, तर वृंदा म्हणते की अगं सुंठा वाचून खोकला गेला अशी म्हण आहे, आणि सार्थक तिला असे सहजासहजी कसे जाऊन देतो? तर शलाका म्हणते सार्थक तिच्यावर प्रेम नाही करत, ही सुगदाच त्याच्या गळ्यात पडली। वृंदा म्हणते की हो, सार्थक अजून सुद्धा आनंदीच्याच आठवणीत रमत असतो। तेव्हा शलाका म्हणते की हो, आपल्याला सुद्धा तेच हवं, जी येथे नाहीच तर तिच्या आठवणीत असेच त्याला रमून देत।
आयुष्यभर। तेव्हा वृंदा म्हणते की अगं शलाका, मला कधी कधी असे वाटते की आनंदी जर परत अचानक आली तर. शलाका म्हणते की आई 6 वर्ष कोणी बेपत्ता असते का? मला तर असे वाटते की नक्की देवाघरी गेली असेल. वृंदा म्हणते की नाही शलाका, त्या दिवशी हॉटेलमध्ये मी आनंदीला बघितल्यासारखं मला भास झाला. हे मी तुला सांगितले होते ना. आणि तेवढ्यात वृंदाला त्या क्षणाची आठवण होते. तेव्हा शलाका म्हणते की अगं आई, तुला भास झाला असेल हे तुला सांगितले मी, पण सुखदा चालली याचे आपण सेलिब्रेशन तर करूयात. वृंदा म्हणते की हो ना. आणि एकदा ती सुखदा गेली की सार्थक पुन्हा पूर्वीसारखं होईल. कुणाशी बोलणार नाही, कुणाशी हसणार नाही. आनंदीच्या आठवणीत तो रडतच राहणार. मग आपल्याला आपल्या घरात या डावपेच खेळता येईल. त्यानंतर इकडे सार्थक ऑफिसमध्ये निघलेला असतो आणि सुकी त्याच्याजवळ येते आणि अरे सार्थक बाय म्हणण्यासाठी आले होते. तेव्हा सार्थक सुद्धा खूप नाराज असतो. तर सुकी त्याला विचारते की अरे सार्थक, काय झाले, तू इतका अस्वस्थ का दिसतोस? सार्थक म्हणतो की काही निवांत आहे, अस्वस्थ नाही. तर सुकी म्हणते की ओके. तेव्हा सुकी त्याला बाय कर आणि आतमध्ये जायला निघते. तर सार्थक तिला थांबवतो आणि तुला जायलाच हवे का? तर सुकी म्हणते की हो. सार्थक सुकीला म्हणतो की का, पण थांब ना थोडेसे दिवस आणखीन. तर सुकी म्हणते की नाही अरे, आपल्या नात्याला एक बॉर्डर आहे, ती क्रॉस तर नाही करता येणार. सार्थक म्हणतो की पण तरी सुद्धा थोडं थांब, कारण ती बॉर्डर आपल्याला समजेल ना. सुकी म्हणते की तुला वाटते का मी थांबावे म्हणून? मग तू म्हण ना तसे, मग बोल ना की सुखदा तू जाऊ नकोस, थांब इकडे. सार्थक म्हणतो की पण मी तुला तेच बोलतो की सुखदा तू थांब ना. तर सुखदा म्हणते की तसे नाही, हक्काने बोल, माझा हात धरून सांग तू जायचे नाही, थांब माझ्यासाठी. असे ठणकावून का बोलू शकला नाहीस? तेव्हा सार्थक डोळे झाकतो आणि सुखदाचा हात समोर धरायला लागतो. तेव्हा त्याच्या समोर कोणी नसते आणि तो आपल्या भासातून बाहेर येतो. त्यानंतर इकडे आदर्श सुकीच्या रूम मध्ये येतो. सुकी तर रडतच असते. आदर्श तिला रडताना बघून विचारतो की काय चालले सुकी तुझे, का फसवतेस तू स्वतःला? तेव्हा सुकी म्हणते की अरे ब्रो, हे इतके अवघड का आहे? कल्याणीताई, तू सर्वजण माझ्या मागे लागलात, पण मलाच आता एक्झॅक्टली या क्षणाला काय वाटते ते कळत नाही. आदर्श तिला म्हणतो की तुला सार्थक बद्दल काय वाटतंय हे तुला सुकी चांगलंच माहिती आहे, मग तुझ्या घेणं त्याचं काही महत्व नाहीच का? तेव्हा सुकी रडतच म्हणते की अरे ब्रो, मला काय वाटतंय याला काय महत्व, त्याला काय वाटते हे महत्वाचे आहे आणि त्याच्या मनात कोण आहे हे सगळ्यांना तर माहितीच आहे. तेव्हा आदर्श तिला म्हणतो की हे खरं कारण नाही, ही तुझी पळवाट आहे. आणि सुकी, तुला काय वाटतं की तू येथून निघून गेल्यानंतर सार्थक खूप आनंदी राहील का? आणि जर तो आनंदी राहणार नसेल तर मग तू खुश राहू शकशील का? तेव्हा सुकी म्हणते की अरे ब्रो, त्याच्या मनात माझ्याविषयी काही नाही, मग तो आनंदातच राहणार ना. त्याच्यासाठी फक्त एक मैत्रीण दूर केल्याचे दुःख असेल, त्या दुराव्याचा खरा त्रास मला होणार, त्याला नाही. तर आदर्श तिला म्हणतो की सुकी, तू असा विचार का करतेस? मला एक गोष्ट सांग की तू त्याच्या आयुष्यात येण्या अगोदर तो काय जगत होता? त्याच्या आयुष्याला कोणताही अर्थ नव्हता, हसणं पूर्णपणे विसरलेला होता तो. पण जेव्हापासून तू त्याच्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून तो हसू लागला. त्याच्या आयुष्यातील आनंद परत आला हे तुला दिसत नाही का? आणि जर तू अशी निघून गेली मग तो खुश राहील का? आणि ते तुला चालेल का? आणि जर सार्थक तुला आनंदात दिसायचा असेल तर त्याच्या बर्थडेच्या दिवशी त्याची बेस्ट म्हणजे फ्रेंड नसेल तर कसे वाटेल त्याला? सुकी म्हणते की काय बर्थडे? तर आदर्श म्हणतो की हो, उद्याच त्याचा बर्थडे आहे. सुकी म्हणते की अरे, मला खरंच माहिती नव्हते की त्याचा बर्थडे आहे म्हणून. तर आदर्श तिला म्हणतो की अगं, निदान त्याचा बर्थडे होईपर्यंत तरी थांब. तेव्हा सुकी म्हणते की अरे, मी बर्थडे साठी नक्की थांबणार. आदर्श तिला म्हणतो की जर जमले तर तू बोलून सुद्धा टाक. आणि सुकी सुद्धा लगेच बाहेर येते. तर सार्थक सुद्धा पळतच सुखदा जवळ येतो आणि सुखदा, प्लीज ऐकून घे, जरा थांब, तू जाऊ नकोस. आणि तू मला सांगशील की कसे तुझे जाणं महत्वाचे आहे, पण प्लीज तू मला त्याबद्दल काही सांगू नकोस, पण प्लीज तू येतेच थांब, मला कोणतेही कारण देऊ नकोस. एक मित्र म्हणून मी तुला हक्काने सांगतो, तू कुठेही जायचे नाही. हे बघ, लोक मला अर्ध्यातूनच सोडून जातात, पण मी तुझं आता काही ऐकून घेणार नाही, तू प्लीज जाऊ नको. आणि तेवढ्यात आदर्श बाहेर येतो आणि सार्थकला म्हणतो की अरे सार्थक, पण ती कुठे जातच नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की पण तेच सांगतो आणि म्हणतो की काय? तेव्हा सुखदा आणि आदर्श एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा सुकी म्हणते की अरे, तेच सांगण्याचा मी तुला केव्हापासून प्रयत्न करते, पण तू बोलण्याची मला संधीच दिली नाही. सार्थक तिला पुन्हा विचारतो की तू जाणार नाही ना? तर सुकी नाही म्हणते. तेव्हा सार्थक लगेच तिला घट्ट मिठी मारतो आणि आदर्शला मात्र हसू येते. त्यावर सुकी इतकी खुश होते आणि ती उड्या मारतच आतमध्ये येते आणि थँक्यू ब्रो, अरे तुझ्यामुळे आज मला सार्थकच्या मनातील समजले आणि त्याचा आनंद मला समजला, थँक्यू ब्रो, म्हणून ती आदर्शला असे म्हणत असते. अरे, मी जर गेले असते तर खरंच त्याला वाईट वाटले असते. तेव्हा आदर्श तिला म्हणतो की हो, बघितलेस ना सार्थक किती अस्वस्थ झाला होता, पण जेव्हा त्याला कळले की तू जात नाही म्हणून त्याला किती आनंद झाला होता. आणि उद्या त्याचा बर्थडे आहे, मग आपण एक छानशी पार्टी
प्लॅनिंग करूयात, पण या पार्टीमध्ये तुला मात्र खूप मोठा चान्स आहे. पार्टीत आपण मेमोरेबल कायमस्वरूपीत आठवणीत राहीन असे बनवायचे. सुकी म्हणते की अरे आठवणीत राहीन म्हणजे? तेव्हा आदर्श म्हणतो की आठवणीत राहीन म्हणजे उद्याच्या पार्टीमध्ये तू त्याला प्रपोज करायचे. सुकी म्हणते की काय प्रपोज? पार्टीत सगळ्यांसमोर? त्यात बोलता येत नाही आणि सगळ्यांसमोर? आदर्श म्हणतो की सुकी करना हे तो करना हे. दोघे यस यस असे म्हणून ठरवतात आणि त्यानंतर इकडे आनंदी काही गुलाबाचे फूल हातामध्ये घेऊन त्याकडे खुशून बघत असते आणि तेवढ्यात तिला सुकीचा कॉल येतो आणि सुकीत कल्याणीताईला थँक्यू बोलते, तुम्हाला गाईड केल्याबद्दल, तुम्हाला कन्व्हिन्स केल्याबद्दल, आणि मी त्याला ठरवले की मी त्या खडूसला प्रपोज करणारच. तेव्हा आनंदी म्हणते की वा फायनली ठरलेस तुझे, पण कधी विचारते तू त्याला? तेव्हा सुकी म्हणते की हो, उद्या एक पार्टी आहे आणि त्या पार्टीत मी त्याला प्रपोज करण्याचे ठरवलेले आहे. तेव्हा आनंदी म्हणते की अगं वा, खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि सुकी जर तू तुझ्या ह्या भावना त्याच्यासमोर व्यक्त केल्या नसत्या तर आयुष्यभर त्याचे तुला दुःख वाटत राहिले असते. तेव्हा सुकी म्हणते की हो, समोरून आता जे उत्तर येईन ते येईनच, पण मी माझ्या मनातील मात्र त्याला बोलून टाकणारच. तेव्हा आनंदी म्हणते की सुकी, मी तुला सांगते की समोरून उत्तर पॉझिटिव्हच येणार. सुकी, आपल्यावर कोणी प्रेम करते मुळात ही भावनाच खरंच खूप सुखावणारी आहे. आणि सुकी जेव्हा त्याला कळेल की आयुष्यभरासाठी तुला त्याची साथ हवी आहे तर तो नक्की होकार देईन म्हणून, आणि तुझे ठरले ना प्रपोज करायचे मग करायचे. तेव्हा सुकी म्हणते की अगं कल्याणीताई, तू सुद्धा ये ना. अगं माझ्यासाठी किती उद्याचा मोठा दिवस आहे, पहिल्यांदा मी कोणाला तरी प्रपोज करणार, मग मला माझी माणसं माझ्या जवळ हवीत, पण प्लीज तू ये ना. तर आनंदी म्हणते की अगं सुखदा, मी आले असते पण मला आश्रमाची किती कामं असतात हे तर तुला माहितीच आहे. सुकी म्हणते की कल्याणीताई, मी तुझं काही ऐकून घेणार नाही, तुला यावे लागेल म्हणजे यावे लागेल. तेव्हा आनंदी म्हणते की अगं तू मला असं सांग, तुझं प्रपोज करायचं ठरले ना, मी असले किंवा नसले काय फरक पडतो? सुकी म्हणते की प्लीज कल्याणीताई तू ये ना. आणि तेवढ्यात रेवती आतमध्ये येते आणि कल्याणीताई, तुझ्या या चेकवर सह्या हव्यात असे म्हणते. आणि सुकीचा कॉल चालूच असतो तर रेवती तिला सांगत असते की ताई, मी तुला सांगण्यासाठी विसरले, अगं मुंबईवरून काही डॉक्टरांची टीम उद्या येणार आहेत, ते संगमनेरमध्ये पोहोचले आणि उद्या दुपारपर्यंत ते आश्रमात सुद्धा येतील. तेव्हा कल्याणी म्हणते की हो ठीक आहे. तेव्हा आनंदी सुकीला म्हणते की, तर सुकी म्हणते की हो कळले मला, तुला उद्या नाही येता येणार. तर आता पुढे काय होणार हे एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.